पण मुद्दा असा आहे की तुम्ही जातीच्या पलीकडे जाऊन, धर्माच्या पलीकडे जाऊन त्या माणसानं, त्या महापुरुषानं जो विचार रुजवलाय त्याचा कधी विचार करणार आहात का नाही? आणि हे करण्यासाठी तुम्हाला पुस्तकी एकमेव अशी गोष्ट आहे की जी तुम्हाला काय करते, माणसाला रद्दी होण्यापासून वाचवते, जे की तुमची टॅगलाईन आहे आपली सगळ्यांची. आणि मग स्वतःच्या युवकांना जर रद्दी होण्यापासून वाचवायचं असेल तर मला वाटतं की त्यांनी रायरी वाचली पाहिजे. पण ज्यावेळेस तुम्ही शिवाजी महाराजांचा इतिहास आत्मसात करता, तुमच्या रक्तामध्ये तो भिनतो, तुमच्या मेंदूमध्ये तो मुरतो, त्यावेळेस समोरची जी परस्त्री आहे तिला माता म्हणण्या इतपतच तुमचं चारित्र्य तयार होतं. तर मला वाटतं आपणच आपल्या महापुरुषांची प्रतारणा करतो, त्यांच्या विचारांना पायदळी तुडवतो, आणि ते होऊ नये म्हणून रायरीसारख्या कादंबऱ्या समाजात वाटल्या गेल्या पाहिजे आणि त्या वाचल्या गेल्या पाहिजे. आणि मग आत्ताच्या युवकांनी जर स्वतः तुम्ही तुमच्या सगळ्या महापुरुषाला वाचलं नाही, जर तुमच्याकडेच तो अभ्यास नसेल, तर दुसरं कुणीतरी वेगळ्या पद्धतीने इतिहास सांगेल, तुम्हाला म्हणेल हेच खरं. मुळात आमचं सगळ्यात मोठी गोची कुठं झाली माहिती आहे का सगळ्याची, की महाराज असू द्या किंवा बाबासाहेब आंबेडकर असू द्या किंवा अण्णाभाऊ साठे असू द्या किंवा अहिल्यादेवी होळकर असू द्या, ह्यांना आम्ही फक्त अस्मिता करून ठेवले. पण आज ज्यावेळेस मी व्याख्यानासाठी जातो, सगळ्या महिलाला विचारतो तुम्हाला आरक्षण किती आहे, सगळ्या मोठ्याने सांगतात 50%. म्हणजे संरक्षण किती आहे? शिवाजी मधला शिकण्याचा आहे, हा वाचण्याचा आहे, आणि जी हा जिंकण्याचा आहे. अरे शिकायचं, वाचायचं आणि जिंकायचं म्हणजेच शिवाजी. नमस्कार, मी संतोष पाचे, न्यू इरा पब्लिशिंग हाऊसच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत करत आहे. आज आपल्याकडे स्पेशल गेस्ट आहेत, रायरी गोष्ट शिवभक्तांची या पुस्तकाचे लेखक श्री विशाल गरड सर. सर, मी तुमचं खूप खूप स्वागत करतो आपल्याकडे. सर्वप्रथम तर विशाल गरड सर एक खूप छान वक्ते आहेत. जवळपास त्यांनी महाराष्ट्रामध्ये 3000 पेक्षा जास्त व्याख्याने दिलेली आहेत, आणि त्या अनुभवांतून आलेल्या घटनांवरून त्यांनी रायरी गोष्ट शिवभक्तांची ही कादंबरी लिहिलेली आहे. आज आपण याच कादंबरी संदर्भात विशाल गरड सर यांच्याशी गप्पा मारणार आहोत. तर सर, तुमचं खूप खूप धन्यवाद, तुम्ही आज या ठिकाणी आमच्यासोबत जॉईन झालेले आहात असं म्हणायला हरकत नाही. सर्वात कॉमन आणि पहिला प्रश्न असा की रायरी गोष्ट शिवभक्तांची हे टायटल तुम्हाला या कादंबरीसाठी असं का ठेवूशे वाटलं? म्हणजे याच्या मागचा उद्देश काय होता असा? सर्वात पहिल्यांदा तर मी न्यू इरा पब्लिकेशनचे आभार मानतो. एवढा सुंदर विषय सर्व वाचकांपर्यंत पोहोचवण्याची संधी मला त्यांनी दिली. आणि तुमचा जो प्रश्न आहे की रायरी हे नाव कसं सुचलं, तर मला प्रेक्षकांनाही सांगायला आवडेल, आणि ज्यांनी ही रायरी वाचलेली त्यांना तर ते कळलेच की रायरी म्हणजे काय. तर रायरी हे रायगडाचं जुनं नाव आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ते जिंकल्यानंतर मग परत त्याला रायगड असं नाव देण्यात आलं. आणि हे जे पूर्ण कथानक आहे रायरीचं, मग त्याच्यातला आप्पा जो आमचा नायक आहे, तो नायक आणि त्याच्यासोबतचे सगळे मित्र, आणि या सगळ्या कथेचा जो आत्मा आपण म्हणतो ते आत्मा रायगड आहे. आणि मग त्या रायगडाचं नाव रायरी असं त्याला देण्यात आलेलं आहे. आणि ते सुचण्याच्या मागचं कारण असं की मला छत्रपती शिवाजी महाराजांचा जो सगळा इतिहास आहे तो असा ऐतिहासिक म्हणून किंवा इतिहासात्मक चरित्रात्मक म्हणून मांडायचा नव्हता, तर शिवाजी महाराजांचं सगळं चरित्र हे एखाद्या युवकांना अंगीकारल्यानंतर त्यातून तो कसा इतिहास घडवू शकतो, ही माझी बेसिक थीम लाईन होती या रायरी विषयी. आणि म्हणून रायरी हे नाव मी दिलं. आणि त्याच्याखाली गोष्ट शिवभक्तांची, की हे महाराजांची गोष्ट नाही, हे शिवचरित्र नाही, ही एका तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्य शिवभक्तांची गोष्ट आहे, ज्या गोष्टीमध्ये शिवचरित्र आहे. दादा, अजून एक मला असं विचार वाटतं की प्रत्येक लेखक जो असतो तो एक उद्देश ठेवून एखादी कादंबरी किंवा एखादं पुस्तक असं लिहित असतो. तर हे कादंबरी लिहिण्यामागचा तुमचा उद्देश काय होता? म्हणजे तुम्हाला यातून असं नवीन युवकांना काय सांगायचं होतं? बरोबर, खूप छान प्रश्न आहे. प्रत्येक लेखक ज्यावेळेस लिहित असतो त्यावेळेस समोर त्याच्या कोणीतरी असतं की नेमका त्याचा उद्देश काय, त्याच्या लिखाणाचा उद्देश काय, हे लिखाण वाचून कुणाला प्रेरणा भेटेल. तर मी असं म्हणतो की जो जो या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलेला आहे त्या प्रत्येकानं रायरी कादंबरी वाचली पाहिजे, त्याला त्याच्यातून प्रेरणा मिळेल. कारण तो इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, त्याच्यात जी गोष्ट आहे त्या गोष्टीमधला आत्मा ही छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र आहे. आणि म्हणून माझा उद्देश सर्वात महत्वाचा हाच होता की आत्ताची जी सगळी वेगळ्या वळणावर चाललेली युवा पिढी आहे, आणि त्या युवा पिढीमध्ये सगळ्याच महापुरुषांचे अनुयायी येतात. मग फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचेच नाहीत, तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी असतील, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंचे अनुयायी असतील, अहिल्यादेवी होळकर यांचे अनुयायी असतील,
मोहम्मद पैगंबर यांचे अनुयायी असतील, ह्या सगळ्या महापुरुषांचे जे अनुयायी आहेत, तर नेमकं आपण महापुरुषाला त्यांच्या फक्त प्रतिमाचं पूजन करायचं, त्यांच्या मूर्त्याचं पूजन करायचं, परंतु त्याच्या एक पाऊल पुढे जाऊन हे करत असताना आपण त्यांच्या विचारांचं सुद्धा पूजन करायला पाहिजे. आणि त्यांचे विचार जर आपण आपल्या ह्या मेंदूमध्ये मुरवले तर निश्चितपणे त्याच महापुरुषांच्या इतका चांगला इतिहास आपणही घडवू शकतो. त्यांच्या एवढा तर कधीच नाही, परंतु निदान ते ज्या वाटेवर चालतात त्या वाटेवर एक पहिलं पाऊल तरी आपलं पडेल, हाच माझा उद्देश होता की आजच्या प्रत्येक युवकाने हे पुस्तक वाचून छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र हे फक्त डोक्यावर मिरवण्यापुरतं मर्यादित न ठेवता आपणही त्या चरित्राचा एक भाग होऊन त्या वाटेवर पहिलं पाऊल टाकू, हा माझा उद्देश होता लिहिण्यामागचा. तर दादा, ही कादंबरी लिहिण्यामागे एक फार रंजक स्टोरी आहे. म्हणजे आमच्या प्रकाशकांकडून, शरद तांदळे सरांकडून आम्ही हे ऐकलेले आहे. पण आपल्या वाचकांना किंवा जे वक्ते आता पाहत आहेत तर त्या व्यक्तींसाठी ही स्टोरी एकदा तुम्ही सांगावी अशी माझी इच्छा आहे. आता तशी तर ती स्टोरी रायरी कादंबरीची त्याच्या माझे जे लेखकाचं मूलगत आहे त्याच्यातच आहे. जर तुम्ही ती रायरी वाचली तर तुमच्या लक्षात आलं असेल. रंजक स्टोरी नाही म्हणता येणार, परंतु हे सगळं म्हणजे असं आवर्जून घडवलेलं नाही, तर हे मला वाटतं की महाराजांच्या कृपेनेच घडलेलं आहे. कारण मी माझ्या आयुष्यात आजपर्यंत कादंबरी लिहिली नाही. मी 5 पुस्तकं लिहिली याच्या आधी, पण ते कादंबरी नव्हत्या. परंतु मी, मला वाटतं ऑगस्ट 2021 साली मी पुण्यामध्ये आलो आणि शरदरावला नेहमी आलं की भेटत असतो. मग न्यू इयरच्या आपल्या ऑफिसला, त्यावेळेस मला शनिवार वाड्याच्या तिथं ऑफिस होता. मग तिथं शरदराव सोबत गप्पा मारताना म्हणले, विशालराव आमच्या न्यू इयरसाठी तुम्ही लिहायला पाहिजे पुस्तक. म्हणलं विषय तुम्ही सुचवा. ते म्हणजे आता तुम्ही एवढी सगळी व्याख्याने दिल्यात तर छत्रपती शिवाजी महाराज आणि आजचा युवक ह्या विषयावर तुमच्याकडून पुस्तक झालं पाहिजे. आणि ती पहिला दिवस होता की ज्या दिवशी मला त्यांनी सांगितलं, आणि ऑगस्टमध्ये त्यांनी सांगितलं आणि मला वाटतं मी सप्टेंबरमध्ये लगेच ते स्टार्ट केली लिहायला कादंबरी. आणि सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर एंडिंगला माझं हे लिहून सगळं लिखाण पूर्ण होतं. फक्त 78 दिवसात मी 250 पानांची रायरी कुठेही न थांबता रोज लिहित होतो, ती कंप्लीट केली. आणि ही माझ्या स्वतःसाठी एक प्रेरणा होती की कोण माणूस 78 दिवसात एवढी 250 पानांची कादंबरी लिहू शकतो. मला वाटतं हे बळ, ही प्रेरणा, हे सामर्थ्य छत्रपती शिवाजी महाराजांमुळे मला मिळालं. आणि मी ह्याच्या आधी बराचसा अभ्यास केलेला आहे की कादंबरी लिहिताना जे मोठमोठे प्रतिथयश जुने आमचे लेखक आहेत महान, त्यांनी कशा पद्धतीने ते लिहित होते. तर त्यांची 5-5, 10-10 तासाची बैठक असायची, कधीही लिहायची. पण रायरीबद्दल मला असं काही जाणवलंच नाही. म्हणजे मी कधीच रायरी लिहिताना 4 तास 5 तास सलग बसलोय असं झालं नाही. कधी कधी पहाटच मला सुचायचं, ते सगळे जे त्यातला आप्पा आहे, संत्या आहे, राहुल्या आहे, आंबल्या आहे, हे अशी एकदम कडून येऊन बसायची माझ्या मध्ये, उठ तुला लिहावं लागतं, उठ. अरे मला ते फार वेगळं वाटायचं. पण ते ज्यावेळेस सुचलं त्याच वेळेस लेखकांना लिहायला पाहिजे ह्या मताचा मी होतो. त्यामुळे मी कधी कधी पहाटच उठायचो, कधी कधी दुपारीच मला लेक्चर अगदी शिकवत असताना पोराला मला जाणवायचं, अरे यार हा मुद्दा असा आठवलाय, पटकी तो धागा पकडायचा, पटापटा पटापटा ती सगळं त्याची एक छान विण तयार करायची. हे अशा पद्धतीने लिखाण चालू राहिलं. आणि ज्यावेळेस 78 दिवस कंप्लीट झाले आणि माझी ती कादंबरी कंप्लीट झाली 24 का 28 साधारणतः नोव्हेंबरच्या दरम्यान, आणि मला वाटतं की मी 1 डिसेंबरच्या आसपास शरदरावला भेटायला गेलो त्यांच्या घरी. पहाटे 6 वाजता ती बेल वाजवली, अमृता आपल्या वहिनी आल्या, त्यांनी दरवाजा उघडला. तसं पुण्यातल्या माणसाला पहाटे 6 वाजता जाऊन उठवायचं हे एका लेखकच करू शकतो, आणि मी ते केलं. आणि चहा पित असतानाच त्यांना मी जो ते वाचून दाखवलं सगळं, त्यावेळेस शरदरावांचं, म्हणजे शरद तांदळेंचं खूप भारी वाक्य होतं की विशालराव, ही कादंबरी आपण करणार, फक्त अट एक आहे, ह्यातलं एकही वाक्य गाळायचं नाही. आणि मला ते फार जास्त महत्वाचं वाटलं की प्रकाशकानं लेखकाला एवढं स्वातंत्र्य दिलं पाहिजे की तू त्याला फिल्टर लावू नको. आणि त्यामुळं त्यांनी मला न्यू इयरच्या सगळ्याच टीमनं खूप चांगला सपोर्ट केला. त्यामुळं अतिशय कमी दिवसात ही कादंबरी लिहिली गेली, आणि त्याच्याही पेक्षा कमी दिवसात ही कादंबरी न्यू इयराकडून छापली गेली. आणि 19 फेब्रुवारी 2022 रोजी ही प्रत सगळ्या महाराष्ट्रभर सगळ्या वाचकांना वाचायला उपलब्ध झाली. खरं तर ही कादंबरी दादा मी ज्यावेळेस वाचली त्यावेळेस ह्याच्यात जे तुम्ही प्रश्न विचारलेले आहेत ब्लर मध्ये, की 21व्या शतकातील युवक नेमका कशाच्या आहारी जातोय, किंवा महापुरुषांबद्दल तो काय विचार करतोय, किंवा गाव पातळीवरील राजकारणात त्याचे अस्तित्व काय आहे, हे जे तुम्ही विचारलं हे मला इतकं रिलेटेड होतं ज्यावेळेस मी वाचत होतो त्यावेळेस. कारण की मी सुद्धा अगदी अशी टगीगिरीच केली गावामध्ये. असं म्हणजे विशेष काय नाही, जा कुठं छेडकाड किंवा काय. तर हे ज्यावेळेस वाचलं मी त्यावेळेस असं झालं की यार आपण त्यावेळेस चुकलो होतो, हे आपण म्हणजे आपल्याला ते रिलेट होतच नव्हतं. पण ज्यावेळेस हे वाचलं त्यावेळेस असं लक्षात आलं की यार म्हणजे आपण हे चुकीचं करतोय. आणि त्याच्यामध्ये
पुढे आपण जाऊन ते बदल केले पाहिजेत आणि तुम्ही ह्या कादंबरीमध्ये अगदी तेच योग्यरित्या मांडलेलं आहे. तर तुम्ही अजून हे कशा पद्धतीने सांगू शकता की नक्की आजचा युग कशाच्या आहारी जातोय, महापुरुषांबद्दल तो काय विचार करतोय, त्यांनी काय विचार केला पाहिजे आणि राजकारणाचं तर आपण बोलूच, पण सगळ्यात महत्वाचं असं वाटतं की महापुरुषांबद्दल तो काय विचार करतोय. अगदी खूप भारी प्रश्न आहे आणि तू वाचल्यामुळे तुला ते फार रिलेट झालं. आणि मला पण ज्यावेळेस प्रतिक्रिया येतात रायरीच्या त्यावेळेस ह्याच असतात की आम्हाला तो पाठ फार आवडला. तर आत्ताचा जो युवक आहे मला असं वाटतं की तो महापुरुषांबद्दल थोडासा जातीयवादी विचार करू लागलेला आहे. आता त्यात त्याची स्वतःची चूक नाही, त्याला सांगणारे जे आहे ते त्या पद्धतीनं सांगतात की मग हे बाबा छत्रपती शिवाजी महाराज, मग हे आपले ह्या कास्टचे, बाबासाहेब आंबेडकर हे ह्या कास्टचे, अण्णाभाऊ साठे या कास्टचे, अहिल्यादेवी होळकर या कास्टच्या. मुळात जात ही आपल्यासोबत इतकी चिटकलेली असते की ती आपण तोडू शकत नाही. पण मुद्दा असा आहे की तुम्ही जातीच्या पलीकडे जाऊन, धर्माच्या पलीकडे जाऊन त्या माणसानं, त्या महापुरुषानं जो विचार रुजवलाय त्याचा कधी विचार करणार आहात का नाहीत. आणि हे करण्यासाठी तुम्हाला पुस्तकी एकमेव अशी गोष्ट आहे की जी तुम्हाला काय करते, माणसाला रद्दी होण्यापासून वाचवते, जे की तुमची टॅगलाईन आहे आपली सगळ्यांची. आणि मग स्वतःच्या युवकांना जर रद्दी होण्यापासून वाचवायचं असेल तर मला वाटतं की त्यांनी रायरी वाचली पाहिजे. आणि रायरी मधला जो कंटेंट आहे महापुरुषांच्या बद्दलचा, की सगळ्याच महापुरुषांनी हे जे कार्य केलंय त्यांचं ते कार्य या मातीत जन्मलेल्या प्रत्येक माणसासाठी, प्रत्येक युवकांसाठी केलेलं आहे. म्हणजे त्या प्रत्येक महापुरुषानं असं ठरवलं का की मी या जातीत जन्माला आलो, मी या धर्मात जन्माला आलो, मग माझं काम फक्त एवढ्यासाठी, असं त्यांनी म्हटलंच नाही कधी. मग हे तुम्ही वाचलं तर तुमच्या लक्षात येईल ना. पण आजचा युवक आम्हाला फक्त त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं मिरवणुका काढायच्या. मग मिरवणुका काढताना ट्रेंड काय पडलेला आहे की मग एक डॉल्बी लागते त्याला नाचायला, त्याला काहीतरी बँडबाजी आणावं लागते. अर्थात नाचणं अजिबात गैर नाही, मी त्याचं समर्थन करतो, मलाही नाचायला आवडतं. पण कुठं नाचावं, कसं नाचावं, का नाचावं, कोणत्या गाण्यावर नाचावं याची अक्कल मात्र आजच्या युवकांना खरंच कमवावी लागेल. आणि हे आमच्यासारखे वक्ते, मी व्याख्यानातून सुद्धा हे फार रोखठोक मांडतो, कुणी मांडत नाही, पण ह्याची गरज वाटते ना मला. कारण आज ज्यावेळेस आपण छत्रपती शिवाजी महाराजांना स्त्रियांचा तारणहार मानतो, स्त्रियांचा रक्षण करता मानतो, मग शिवाजी महाराजांनी म्हणजे 17व्या शतकात स्त्रियांसाठी जे कार्य केलं, त्यांचे जे विचार होते स्त्रियांसाठी, ते आजच्या युवकांचे सगळे आहेत का? मग हे स्वतःला प्रश्न विचारले की लक्षात येते. आणि हे जे हुल्लड पण असतं, जसं तू म्हटलं की कॉलेज जीवनात, आता मलाही त्यावेळेस तसंच वाटायचं. म्हणजे कॉलेजच्या एखाद्या अशा स्पॉटवर उभं राहू की जिथून सगळ्या मुली जाताना दिसतील, ते छान वाटतंय. आणि नाही का, ह्या म्हणजे ते वयाचा तुमच्या गुण असू शकतो, पण ज्यावेळेस तुम्ही शिवाजी महाराजांचा इतिहास आत्मसात करता, तुमच्या रक्तामध्ये तो भिनतो, तुमच्या मेंदूमध्ये तो मुरतो, त्यावेळेस समोरची जी परस्त्री आहे तिला माता म्हणण्या इतपतच तुमचं चारित्र्य तयार होतं. आणि हे होणं अभिप्रेत आहे. तर ह्या सगळ्याच गोष्टी बंद होतील मला असं वाटतं. पोलिसाची वगैरे तर गरजच पडणार नाही. जर प्रत्येक शिवभक्त हा शिवाजी महाराजाच्या मावळ्यासारखा वागला तर जगात पोलिसाची गरज पडणार नाही मला असं वाटतं. बरोबर. आणि हीच थीम घेऊन म्हणजे आजच्या युवकांनी महापुरुषांबद्दल काय विचार केला पाहिजे, तर ते कोणत्या एका जातीचे, धर्माचे नाहीत. ते जन्माला आले होते त्यात, पण त्यांचं कार्य सगळ्यांसाठी समान होतं. तुम्ही इथं जयंतीच्या माध्यमातून, मिरवणुकीच्या माध्यमातून इरिशिरी करू नका. ह्याची कमी, ह्याची मोठी, हा मोठा, हा छोटा, अरे ह्याच्या लांब पलीकडे आहेत ते. आज जर हे सगळे महापुरुष आपण अशी फॅन्टसी, म्हणजे आपण नाही का त्याला काय होतं, फिक्शन आपण जर केलं की एक दुकान आहे असं, त्याच्या पुढं सगळेच आपले महापुरुष बसलेले आहेत आणि आपण सगळे युवक असे मस्त धांगडधिंगा करत चाललेले आहेत, तर मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांच्या कानाखाली आवाज ते काढतील की आम्ही विचार काय सोडलाय आणि तुम्ही कराय काय लागलेले आहात. त्यामुळे तुम्ही आपला उत्साह वगैरे एका गोष्टीपर्यंत, पातळीपर्यंत ठीक आहे, पण ह्याला जर बिभत्स स्वरूप प्राप्त होणार असेल तर मला वाटतं आपणच आपल्या महापुरुषांची प्रतारणा करतो, त्यांच्या विचारांना पायदळी तुडवतो. आणि ते होऊ नये म्हणून रायरीसारख्या कादंबऱ्या समाजात वाटल्या गेल्या पाहिजे आणि त्या वाचल्या गेल्या पाहिजे. नक्कीच नक्कीच, खूप छान दादा. आता आपण कादंबरीच्या अंतर्गत विषयाबद्दल बोलू. तुम्ही जे आप्पा किंवा अजून आमल्या संत्या असे, म्हणजे संतोष नाव माझं पण आहे तर, आणि संतोष फार टुकार आहे त्याच्यामध्ये, त्यात पण टुकार, तर मी नाही आहे तेवढा असं म्हणायला हरकत नाही. बरं ठीक आहे. तर ही जी पात्र आहेत ही तुम्ही याच्यामध्ये मांडली, तर एक लेखक म्हणून, तर ही पात्र जी आहेत ही जी तुम्हाला कुठे रिलेट करतात का, किंवा तुम्ही ही जवळून पाहिलेले आहेत का, आणि त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? अगदी, म्हणजे लेखक ज्यावेळेस लिहितो आणि एकच फक्त की याच्यामध्ये एक व्याख्याते गावामध्ये येतात विशाल गरड, तर तुम्ही त्याच्याबद्दलही काय सांगू शकता? म्हणजे आता मीच लेखक आहे आणि मला असं वाटतं की प्रत्येकाला आपल्यातलं चांगलं काय हे ओळखायला आलं पाहिजे. तो खराच समृद्धशाली युवक असतो आणि मी स्वतःला मानतो.
लोकांनी माझ्यात काय बघावं ह्याच्यापेक्षा मला माझ्यात काय सापडलं हे तरी लोकांना सांगणं इतपत माझी कुवत पाहिजे. आणि मग माझ्याकडे ते आहे. त्यामुळे माझी जी व्याख्यान असतात सगळी ती आज हजारो लाखो लोकांच्या मनाला भिडतात, काळजाला भिडतात. याचं एकमेव कारण की माझा जो कंटेंट आहे तो छान आहे. कंटेंट हा रिअलिस्टिक आहे, आत्ताचा वास्तववादी आहे. म्हणजे मला फक्त इतिहास सांगायला आवडत नाही, बरोबर, मिनिंग बिटवीन द लाईन हे जास्त महत्वाचं आहे. आणि म्हणून सगळ्या महापुरुषावर मी व्याख्यानं दिली. तर त्यात लोकांनी मला ज्या प्रतिक्रिया दिल्या तर म्हणलं जर आपल्यालाच लोक इतका भारी व्याख्याता म्हणतात तर मग आपण आपल्याच कादंबरीत आपण दुसऱ्या कुणाला काय स्थान द्यायची गरज नाही. आणि ते रियालिटी जे माझं उदाहरण तू म्हटला ते खरंच त्या कासरवाडी ही म्हणजे माझी सासरवाडी आहे जिथं माझं पहिलं व्याख्यान झालं काय. आणि तिथं गेल्यानंतर जे मला अनुभव आले का तर सेम ते असंच होतं. म्हणजे मी व्यसनाधीनतेवर बोललो तर लोक दारू सोडतात, लोक गोवा गुटखा खायचं सोडायला लागले. आणि जर आपल्यात तेवढे कॅलिबर असतं तर आपण का नाही त्यात ते उदाहरण द्यायचं, म्हणून ते माझं उदाहरण दिलं. म्हणजे याच्यातून हा पण माझा स्वार्थ आहे की जो कोणी ही कादंबरी वाचेल त्यांना जर वाटलं की आपल्याला शिवजयंती विचारांची साजरी करायची, आपल्याला भीमजयंती विचारांची साजरी करायची आणि आपल्याला ज्या सगळ्या जयंती आहेत त्या विचारांनी साजऱ्या करायच्या, तर ते प्रत्येकाने विशालगडला आमंत्रित केलं पाहिजे आणि त्याचं व्याख्यान ठेवलं पाहिजे. एवढा हावरटपणा का असला पाहिजे, कारण आपल्याला समाज बदलायचा. बरोबर, आपल्याला प्रबोधनाच्या माध्यमातून इतकं मोठं काम उभा करायचंय. आणि ही एकमेव गोष्ट आहे प्रबोधन की तुमच्या डोक्यामध्ये खरा विचार रुजवू शकते. हल्ली सगळी माणसं एवढे सगळी पैसा कमवण्यात बिझी झालेली आहेत, कामात बिझी झालेले आहेत की इकडे वळायला कोणाला टाइमच नाही. म्हणून 250 पानं पुस्तकं वाचण्यापेक्षा तुम्ही विशालगडला बोलवा, 1 तासात ती सगळं तुम्हाला म्हणजे सगळं सांगणार आणि त्याचा सगळा सारांश सांगणार. तर अशा पद्धतीचं ते आहे. आणि जी पात्र तुम्ही प्रश्न विचारला की याच्यातली जी सगळी नावं आहेत ही माझे जुने दोस्त आहेत सगळे. म्हणजे खरंच आप्पाजी नावाचा म्हणजे एक कॅरेक्टर होतं माझ्या बघण्यात, तर त्याचं नाव मी घेतलं. आमल्या नावाचा माझा मित्र अजून पण आहे, पत्या नावाचा मित्र आहे, राहुल्या नावाचा मित्र आहे, संत्या नावाचा मित्र आहे. तर ह्या सगळ्यांची नावं आणि आपल्या गाव कुसात माहिती आहे का त्या नावाने कोणीच हाक मारत नाही. म्हणजे तू अजून मी गावाकडे जा तुला संत्याच म्हणणार, संतोष म्हणले की फार लांबचं वाटतं. ते विन मी सगळी गुंफलेली आहे. आणि याच्यातली पात्र जरी योगायोगानं अशी फिक्शियस वाचली असली तरी त्यांचं जगणं या सगळ्या गोष्टी कुठे कुठे खरोखर रिलेट झालेले. त्यातले बरेचसे प्रसंग, पोलीस स्टेशनचा प्रसंग असू दे, राजकीय कशा पद्धतीने ती पोळी भाजली जाते, राज्यकर्ते कशा पद्धतीने कार्यकर्त्याला वापरून घेतात, आणि हे सगळं रियालिटी आहे ज्याला मी काल्पनिक तरी मांडण्याचा प्रयत्न केला. जरी काल्पनिक असलं तरी सुद्धा ते वाचताना असं कुठेही काल्पनिक वाटतच नाही अजिबातच. म्हणजे ज्यावेळेस मी वाचत होतो वैयक्तिक त्यावेळेस मला असं वाटत होतं की यार मी हे केलेलं आहे, मी ते केलेलं आहे, मी हाणामाऱ्या केलेल्या आहेत किंवा आता जे तुम्ही जातीयवादी म्हणले त्यावेळेस मी लहानच होतो. तर मग आमचा आवाज कमी त्यांचा आवाज जास्त, मग हे सगळं केलेलं आहे. आणि मग ते फार रिलेट होतं की आता असं वाटतं की यार ते आपण चुकीचं केलेलं आहे. आणि तुम्ही अगदी प्रगल्भपणे त्याच्यामध्ये ते मांडलेले आहेत, ते वाचून फार छान वाटलं. दुसरं एक महत्वाचं म्हणजे की याच्यामध्ये जे तुम्ही राजकीय वातावरण पूर्णपणे मांडलेलं आहे की राजकारणी लोक की आपल्या स्वार्थासाठी या मुलांचा फायदा करून घेतात. तर त्या मुलांना ते कसं ओळखलं पाहिजे आणि त्याच्यातून मुलांनी कसं बाहेर पडलं पाहिजे, तर याच्याबद्दल तुम्ही थोडंफार काय सांगू शकाल? म्हणजे आता आपण जर टीव्हीवर बघितलं, तू 10 मिनिट टीव्ही लाव तर त्यात तुला दर 10 मिनिटाला कुणीतरी एक वादग्रस्त वक्तव्य केलं असं आपल्याला बातम्या ऐकायला मिळतात. बरोबर. मग तो खरंच वादग्रस्त बोललाय का एवढं तरी आपलं नॉलेज पाहिजे. बरं त्यानं वादग्रस्त बोललाय, मग समजा ऐतिहासिक एखादा संदर्भ त्याला, हे तरी इतकं आता म्हणजे रेग्युलर झाले ना, दर महिन्याला एखादी तरी बातमी असली असते की तो काय केला, वेगळंच बोलला, काहीतरी कुणाची तरी विटंबनात्मक बोलली, कुणाला तर टीका टिप्पणी केली. आणि मग आताच्या युवकांनी जर स्वतः तुम्ही तुमच्या सगळ्या महापुरुषाला वाचलं नाही, जर तुमच्याकडेच तो अभ्यास नसेल तर दुसरं कुणीतरी वेगळ्या पद्धतीने इतिहास सांगेल तुम्हाला म्हणेल हेच खरं. मग तुम्ही शिकला, तू बोलायला शिकला, वाचायला शिकला, मग तू इतपत तुझी कुवत असली पाहिजे की आपल्या महापुरुषाला तर निदान वाच, बाकीचं जाऊ दे सगळं. त्या जगाचा इतिहास वाचलाय, त्या कुठं फ्रान्सचा इतिहास वाचला, अमेरिकेची क्रांती वाचली, अरे तू तुझ्या महाराजांना वाचले का? बरोबर. म्हणून आज फक्त जय भवानी जय शिवाजी, शिवाजी महाराज की जय ह्याच्या पलीकडे आमचा युवक हा जाताना दिसला पाहिजे. गर्जना देणे, सामर्थ्यानं बोलणे, शिवाजी महाराजांचे झेंडे फडकवणे हे तर आमच्या अभिमानाचं प्रतीक आहे, ते केलंच पाहिजे. याच्या पुढे जाऊन आम्हाला त्यांचा इतिहास वाचता आला पाहिजे, ह्या मताचा मी आहे. आणि राजकारणातून बाहेर कसं काढायचं, तर पहिल्यांदा मी म्हणतो की राजकारणात पडा. युवकांनी राजकारणात पडलं पाहिजे, कारण तुम्ही जर राजकारणात नाही पडलं तर ठराविक जे काही कुटुंब आहेत जे आपल्या अख्ख्या महाराष्ट्रावर राज्य करत आहेत, अर्थात ते चुकीचे नाहीत किंवा मी त्यांना वाईट म्हणत नाही, परंतु ते ठराविकच आहेत आणि त्यांचं राज्य ना गेल्या 50-60 वर्षात आपल्यावर हटलंच नाही. मी असं पण म्हणत नाही की हटवा, त्यातले काही चांगले आहेत, आपल्यासाठी खूप चांगलं काम केलंय, त्यांना तर ठेवा. पण मला म्हणायचंय की ते जे ठराविक आहेत त्याच्यात तुम्ही जाणार आहेत का नाही,
बरोबर. पण तुम्ही कवर नुसत्या 17 उचलायच्या, नुसतंच तुम्ही कार्यकर्ते म्हणून बटणं दाबायचे. अरे तुम्ही राज्यकर्ते कधी होणार? बरोबर. तुम्ही तेव्हाच राज्यकर्ते होणार जेव्हा तुम्ही रायरी वाचणार. बरोबर. कारण याच्यामध्ये ज्याला भावी सरपंच व्हायचंय त्याच्यासाठी बरोबर. प्रेरणादायी कंटेंट आहे. ज्याला भावी जिल्हा परिषद सदस्य व्हायचंय, ज्याला भावी सभापती व्हायचंय, ज्याला भावी पंचायत समिती सदस्य होते, ज्याला भावी सभापती व्हायचंय पंचायत समितीच्या, ज्याला भावी आमदार व्हायचंय, भावी खासदार व्हायचंय, इव्हन भावी मंत्री ज्याला व्हायचंय त्याला सुद्धा हे पुस्तक म्हणजे पथदर्शी आहे. Yes. आणि याच्यातून बाहेर पडण्यासाठी म्हणजे कार्यकर्त्याचा जो पिंड आहे का, तर तो पक्षाला पोचणारा असतो, म्हणजे पक्षाला पोचतो तो. बरोबर. आणि पक्षाची सगळी चिन्ह विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम हा कार्यकर्ता करत असतो. ज्यावेळेस इलेक्शन येतं, ज्यावेळेस तिकीट वाटप असतं, किंवा ज्यावेळेस विधान परिषदेच्या जागा वाटायच्या असतात, ज्यावेळेस राज्यसभेच्या जागा वाटायच्या असतात, तेव्हा खरंच म्हणजे पक्षासाठी काम करणाऱ्या माणसाला किती संधी मिळते, किंवा त्याचे जे काही नियम आहेत की आता विधान परिषदेवर अशी महान मंडळी, तज्ञ मंडळी घ्यायची असतात. खरंच त्या तज्ञांना तिथं स्थान दिलं जाते का? कुणीतरी पडलाय तुझी सोय करायची म्हणून तिथं दिलं जाते. आणि मग ही सगळी बिघडलेली परिस्थिती आपण पाहिली आताच्या राजकारणाची. तर युवकांनी राजकारणात यायला पाहिजे, चांगल्या युवकांनी राजकारणात यायला पाहिजे. आणि जनतेनं हे जे प्रामाणिक, नॉलेजेबल, एकदम चांगले प्रेरणादायी आणि प्रामाणिक युवक आहेत यांच्या पाठीशी राहायला पाहिजे, या मताचा मी आहे. आणि ही रायरी तुम्हाला त्यासाठी मदत करेल. खूपच छान दादा. बर, आता एक अगदी महत्वाचा प्रश्न असं मला वाटतं की आजच्या युवकांनी किंवा युवकांनी म्हणण्यापेक्षा लहान मुलांनी किंवा त्याच्यापेक्षा थोडं वयस्कर लोकांनी सुद्धा की शिवचरित्रातून नक्की काय शिकलं पाहिजे आणि त्याचा उपयोग आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये कसा करता आला पाहिजे, अगदी याच्याबद्दल एक सांगा. महत्वाचं म्हणजे शिवचरित्रातून काय शिकलं पाहिजे. खरं तर ह्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे 2 तासाचं व्याख्यान आहे माझं. म्हणजे इतका छान प्रश्न तो विचारला, काय शिकलं पाहिजे. मुळात आमचं सगळ्यात मोठी गोची कुठं झाली माहिती आहे का सगळ्याची, की महाराज असू द्या किंवा बाबासाहेब आंबेडकर असू द्या किंवा अण्णाभाऊ साठे असू द्या किंवा अहिल्यादेवी होळकर असू द्या, ह्यांना आम्ही फक्त अस्मिता करून ठेवले आहेत. आमच्या भावना इतक्या जुडले गेलेल्या आहेत त्या गोष्टीपाशी की घरातल्या माणसाला काय झालं तर आम्हाला काय वाटणार नाही, पण ह्या माणसाला थोडं जरी काय कोणी बोललं केलं तर आमची तळपायची आग मस्तकाला जाते. बरोबर. हे प्रेम आहे तुमचं, ह्याच्याबद्दल सॅल्यूट आहे तुमच्या सगळ्यांना. पण हे करत असताना तुम्ही त्यांचे विचार किती ग्रहण केले, आत्मसात केले, आणि त्यांना जे तुम्हाला सांगायचं होतं, त्यांना जसं तुम्हाला घडवायचं होतं तसं तुम्ही घडले का, हा प्रश्नचिन्ह जर स्वतःला टाकलं तर मला वाटतं ह्याचं उत्तर मिळून जाईल. आणि मग त्याच्यातून काय शिकावं. बघ, आता छत्रपती शिवाजी महाराज हे बहुआघाड्यावर काम केलं त्यांनी. म्हणजे आपल्या कुणीही मराठी शाही जी आहे ना, बहुआघाड्यावर काम केलं. एकाच वेळी 5-5 शत्रू सोबत ते लढले. बरोबर. मग मी विशाल गरड हा एक युवक आहे, मग मी असं ठरवलं की आपण बहुआघाड्यावर काम करू शकतो. आणि जर माझं तू आता ओळख करून दिली, परंतु त्याच्यापेक्षा मोठी ओळख आहे माझी की मी कोण आहे. आता जे काही आपले व्ह्युअर्स असतील न्यू एरा पब्लिकेशनचे किंवा मला पाहत असलेले सर्वजण, कुणी मला वक्ता म्हणून ओळखतं, कुणी मला कॅलिग्राफर म्हणून ओळखतं, कुणी मला लेखक म्हणून ओळखतं, कुणी मला दिग्दर्शक म्हणून ओळखतं, कुणी मला अभिनेता म्हणून ओळखतं, कुणी मला चित्रपट समीक्षक म्हणून ओळखतं, कुणी मला फोटोग्राफर म्हणून ओळखतं, कुणी चित्रकार म्हणून ओळखतं. बरोबर. अरे हे किती सगळं आहे. आणि मग मला म्हणतात सॉरी एवढंच काय सगळं करणं होते. मग मी त्यांना एकच उत्तर देतो की अरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवचरित्रात बहुआघाड्यावर काम करायचं शिकवले, ते शिका की. मग बरोबर, मी होऊ शकतो, तुम्ही का नाही. एव्हरीबडी कॅन डू. सगळेजण करू शकतात, सगळेजण करा, हे त्यातून शिकलं पाहिजे. आज शेतकऱ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सगळ्या समाजाचा वेगळाच झालेला आहे. पावलोपावली शेतकरी मरत आहे, त्याच्या बाजारभाव त्याच्या मिळत नाही शेतमालाला, आणि तो शेतमाल काढण्यासाठी जे काही लागतं, सगळी जी साधन, म्हणजे त्याला पेस्टिसाइड म्हणू आपण, खतं म्हणू, बी बियाणे म्हणू, किंवा आंतरमशागत, इंटरकल्टिव्हेशन किंवा टिलेज ज्याला आपण मशागत म्हणतो, ह्या सगळ्याच्या किमती दुप्पट तिप्पट चौपट झाल्या. बरोबर. पण माझ्या शेतकरी राजाचा जो बाजारभाव आहे त्याच्या ह्याला मिळाला. मग हे शेतकऱ्याची पोरं तुम्ही सगळी, तुम्हाला हे का कळत नाही, तुम्हाला हे का रुजत नाही. मग शिवाजी महाराजाचा इतिहास वाचल्यानंतर लक्षात येतं की शिवाजी महाराजांनी फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे 1 रुपया न घेता बी बियाणे दिले. आपल्याच पुण्याचा इतिहास आहे की जिथं सोन्याचा नांगर शिवाजी महाराजांनी चालवला. म्हणजे शिवाजी महाराजाचा शेतकऱ्याविषयक दृष्टिकोन किती छान होता. हे तुम्हाला जर कळलं तर मला वाटतं की त्यातून तुमचा उद्देश साध्य होईल की त्यांच्यातून काय घ्यायचं. त्याचा हिरो हा कुणी अभिनेता, हा कुणी फिल्मी एखादा कुणीही, याच्या तुलनेत आपला शेतकरी हा त्याचा हिरो असला पाहिजे. माझा हे शेतकरीच हिरो आहे, हे त्याच्यातून लक्षात आलं पाहिजे. त्यानंतर सध्या बलात्कारासारख्या घटना घडल्या. कोपर्डीला आपल्या त्या भगिनीला किती वाईट पद्धतीनं मारलं गेलं, आणि हे सगळं अनुभवलं की लक्षात येते की आज तुम्ही महिलांना 50% आरक्षण दिले, त्याचा गवगवा करता, चांगलंच आहे ते, त्याला सपोर्ट आहे.
पण आज ज्यावेळेस मी व्याख्यानासाठी जातो आणि सगळ्या महिलांना विचारतो तुम्हाला आरक्षण किती आहे, सगळ्या मोठ्याने सांगतात 50%. म्हणलं संरक्षण किती आहे, प्रश्नचिन्ह, एकही हात वरी होत नाही. आणि मग मी त्यांना परत सांगतो व्याख्यानात की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात महिलांना 0% आरक्षण होतं, पण 100% संरक्षण होतं. येस. आणि एवढं संरक्षण आज एवढी 150 कोटीचा देश म्हणतो आपण, त्यावेळेस लोकसंख्या किती असेल 17व्या शतकात, विचार करा की. म्हणजे अगदी लाखात काही अशी संख्या असेल, त्याच्यात सुद्धा आपली फौज किती होती. बरोबर. म्हणजे इतकं कमी ह्याच्यात असताना सुद्धा त्यांच्याकडे इतकी चांगली माणसं राज्याने निवडली आणि हे सगळे अत्याचार वगैरे असल्या गोष्टी झाल्या नाहीत. आज दुर्दैव वाटतं आमच्याकडे AK-47 आहेत, आमच्याकडे सगळं बंदुका आहेत, आमच्याकडे गाड्या आहेत, विमान आहेत, पण आम्ही आमच्या महिलांवरचे अत्याचार रोखू शकत नाही. हे दुर्दैवानं सांगावं असं वाटतं. हाच तो महाराष्ट्र आहे, हाच तो भारत आहे की जिथं आजही महिलांना बाहेर 12च्या पुढे पडायचं म्हटलं तर भीती वाटते. आणि मग ह्या गोष्टी आम्हाला महापुरुषाकडून शिकता आल्या पाहिजे की सन्मानानं वागवा. तर दादा, या कादंबरीमध्ये तुम्ही शिवाजी या शब्दाचा अर्थ फार छान सांगितलेला आहे. तर मला असं वाटतं की तुम्ही आपल्या वाचकांना आणि जे पाहत आहेत त्यांना त्या शब्दाचा एक छानसा अर्थ सांगावा पुन्हा एकदा. मुळात तो शब्द नाही, ते आपल्या सगळ्यांना समृद्ध करणारी एक परंपरा आहे, ते नाव म्हणजे शिवाजी. तर शिवाजी हे अतिउच्चतेचं प्रमाण असं आपण म्हणू शकतो. बऱ्याच जणांनी त्याला असा पण अर्थ केला की शिवाजी या शब्दाला जर कधी उलट वाचलं तर जीवाशी होतं, ज्याने हयातभर जीवाशी खेळून आपल्या सगळ्यांना संरक्षित केलं ते शिवाजी. आणि माझ्यापर्यंत पण तोच अर्थ होता. परंतु आत्ताची युवा पिढी पाहिली, आत्ताचे विद्यार्थी पाहिले आणि आत्ताचे लहान लहान पोरं पाहिले की जे काहीतरी करू पाहत आहेत, तर त्यांच्यासाठी शिवाजी म्हणजे काय असं जर कोणी विचारलं तर त्यांनी फक्त त्यांना एवढंच सांगायला पाहिजे की शिवाजी मधला शि हा शिकण्याचा आहे, वा हा वाचण्याचा आहे आणि जी हा जिंकण्याचा आहे. अरे शिकायचं, वाचायचं आणि जिंकायचं म्हणजेच शिवाजी. आणि ही जर नवीन पायंडा पडला, मला वाटतं की आपणच तयारी करायची असते ह्या सगळे अर्थ, हे बोध, की आजच्या घडीला आम्हाला तलवार जी आहे शिवाजी महाराजाची ही कुणाला गुपसायला जायची नाही. ती तलवार आपल्याला देवाऱ्यात ठेवायची, पूजायला. दसऱ्या दिवशी त्याचं पूजन करू. आताच्या युवा पिढीला जर खरंच सामर्थ्यानं काहीतरी घडवायचं असेल तर तुम्ही तलवार हाताची खाली ठेवून त्याच्यात तुम्ही लेखणी घेतली पाहिजे. आणि विशालगडनं लेखणी घेतली आणि हा इतिहास घडला, नाहीतर घडलाच नसता. त्यामुळे आता आपल्याला ढाल लागणारच नाही, कुणी पाठीमागून वार करणारे येणारच नाहीत. जे काय वार करणारे पुढून वार करणारे निघून गेले. मग आपल्यावर जे छुपे वार होतात त्याच्यापासून वाचण्यासाठी आता आपल्या पाठीवर एक दप्तर असलं पाहिजे आणि त्या दप्तरात छान छान चरित्रात्मक पुस्तक असली पाहिजे महापुरुषांची, जेणेकरून ती तुमची ढाल बनून तुमचं सामर्थ्यानं रक्षण करतील. आता माझी ढाल माझे विचार आहेत, त्यामुळे कुणीही किती प्रकांड पंडित पुढे माझ्या बसला आणि काय मला हे डिफेक्ट करायचा प्रयत्न केला तरी मी त्याच्यासोबत लढू शकतो विचारांनी. का? माझ्याकडे ढाल आहे महापुरुषांच्या विचारांची. आणि ज्या युवकांच्या पाठीशी महापुरुषाच्या विचाराची ढाल असते तो इतिहासात कधीच डगमगत नाही आणि भवाकड्यावर काम करतो. दादा, एक विचारायचं होतं मला अजून की आता तुमचे जे लेख येत आहेत सप्तरंगमध्ये दसुडीवरून, तर त्यासोबतच तुमचं अजून पुस्तकमय किंवा कादंबरीमय अपकमिंग काही लिखाणाची तयारी चालू आहे का, किंवा कशा पद्धतीचे ते असेल? बरोबर. नाही, तयारी तर चालूच असते, कारण लिखाण माझं बंद होत नाही. त्याच्या आधी सगळ्यात पहिल्यांदा माझं वाचन बंद होत नाही. बरोबर. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी लेखक सर्वात शेवटी आहे. सगळ्यात आधी मी एक वाचक आहे, त्याच्यानंतर मी वक्ता आहे, त्याच्यानंतर मी चित्रकार आहे आणि माझी सगळ्यात शेवटची अभिव्यक्ती कोणची आहे तर ते लेखन आहे. कारण लेखक होणं इतकी साधी सोपी सरळ गोष्ट नाहीये. खूप मोठी शब्दांची पूजा त्याला करावी लागते, तेव्हाच त्याला ती काय म्हणतात सरस्वती प्रसन्न होते. आणि मी त्यात पडणार नाही, परंतु सध्या सकाळ सप्तरंगाला माझी धुसुडी चालू आहे. आता धुसुडी असं तर इतकं गाजलंय की अल्पावधीत 2-2.5 महिन्यात हार्डली मला हजारो मेसेज आलेत त्या धुसुडीबद्दल आणि खूप वेगवेगळ्या विषयाला मला न्याय द्यायला मिळत आहे. आणि सकाळचे त्याबद्दल आभार की त्यांनी मला एवढी सुंदर संधी सप्तरंगमध्ये दिली. मुळात सप्तरंगाला लिहायला मिळणे हीच एखाद्या लेखकाचं स्वप्न असतं, जी मला वयाच्या 34व्या वर्षी मिळालं. तर दर रविवारी ते लिहित असल्यामुळे सध्या तर अजून कोणता प्रोजेक्ट लगेच लिहायच्या मार्गावर नाहीये, परंतु शरदरावनीच माझ्या डोक्यात घातले की आता एक संक्षिप्त चरित्र तुमच्याकडून यायला पाहिजे. आणि रायरीचा सगळा प्रतिसाद पाहता सर्व शिवभक्तांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयीचं एक संक्षिप्त चरित्र, म्हणजे छोटस, की अगदी 2-4 तासात त्यांना ते वाचून त्याच्यावर उजळणी करता येईल असं एक लिहिण्याचा माझा मानस आहे. आणि लवकरच तो ह्या वर्षाखेर किंवा फार तर फार पुढच्या वर्षी पूर्ण होईल असं मला वाटतं. आम्ही त्याचं अवश्य स्वागत करू आणि आतुरता राहील आता तुम्ही नक्की काय लिहिताय त्याच्याबद्दल. कारण रायरी वाचल्यापासून नवीन काहीतरी वाचायची
इच्छा तर झालेली आहेच आहे. एक विशेष म्हणजे दादा, तुम्ही या कादंबरीमध्ये खूप ठिकाणी किंवा मोस्ट ऑफ दी ग्रामीण भाषाच तुमची वापरलेली आहे, वराडी भाषा. वराडी भाषा. तर ते सोफिस्टिकेटेड पुण्यामध्ये राहणाऱ्या व्यक्तींना वाचताना जरा सुरुवातीला समजायला थोडं हे वाटतं, पण त्याच्यानंतर ते अगदी सोपं वाटून जातं. पण ग्रामीण भाषेमध्येच लिहिण्यामागचा उद्देश तुमचा काय होता? मुळात सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की ती गोष्ट ओरिजिनली जिथं घडली आहे, ज्या परिसरात घडली आहे, तिथलीच जर भाषा तुम्ही त्याला दिली तर मला वाटतं त्यात जिवंतपणा येतो. बरोबर. त्याला मी लेखक ह्या नात्यानं अगदी मी त्याला हिराणी भाषेत लिहू शकलो असतो, त्याला तुमच्या सदाशिव पेठेतल्या भाषेत सुद्धा खूप सुंदर पद्धतीने मी लिहू शकलो असतो. अगदी अगदी. पण ते त्याच लोकांना रिलेट झालं असतं की ज्यांना ती भाषा तशी वाचायला आवडते. परंतु मला हे सगळ्याच लोकांना फार रिलेट करायची इच्छा होती, त्यामुळं मी त्याच्यात म्हणजे तुम्ही म्हणता ना की त्यात वराडी भाषेत लिहिले, त्यात प्रमाण भाषा पण आहे. म्हणजे ज्यावेळेस मी ऍज ए रायटर म्हणून लोकांना सांगतोय त्यावेळेस ती प्रमाण भाषा वापरलेली आहे, आणि ज्यावेळेस त्या कथानकाचा संवाद आहे एकमेकांशी तो फक्त त्यांच्या भाषेत आहे. त्यामुळे ह्या रायरीमध्ये तुम्हाला त्या दोन्ही भाषांचे जी गोडी आहे ती तुम्हाला अनुभवायला मिळते. अगदी म्हणजे पुण्यातला वाचक असू द्या नाहीतर महाराष्ट्रातला कुठलाही वाचक असू द्या, त्याला ते जवळच वाटतं. आणि राहिली गोष्ट त्या भाषेची, तर मला असं वाटतं मी व्याख्यानाची माझी जी भाषा आहे ना, आता इथं सुद्धा थोडंसं इंटरव्ह्यू असल्यामुळे मी थोडंसं हो नाही असं बोलायला लागलोय, पण माझा मूळ जो कोर आहे तो माझ्या आईच्या भाषेचा आहे. आणि मला इतका प्रचंड अभिमान आहे त्या गोष्टीचा की या जगात सगळ्यात भारी भाषा कोणती असेल तर माझ्या आईने मला शिकवलेली भाषा सगळ्यात भारी आहे. बरोबर. आणि जोपर्यंत आपण आपल्या आईनं शिकवलेल्या भाषेवर ठाम राहतो तोपर्यंत जगात तुम्हाला कोणीच हरवू शकत नाही. आणि म्हणून व्याख्यानात मी मला आठवण सांगायला आवडेल की शार्लट मराठी मंडळानं अमेरिकेत माझं व्याख्यान आयोजित केलं होतं. मग मी तयारी केली महिनाभर की आता इंग्लिशमध्ये बोलायचं, पण त्यांची अशी इच्छा होती की सर तुमची ती टोन छान वाटते आम्हाला, तुम्ही त्याच भाषेत बोलायचं. पण मी आश्चर्यचकित झालो. म्हणजे आपल्या भाषेला प्रचंड आत्मसात करणारी, त्याची वाट पाहणारी, त्याला दाद देणारी माणसं सुद्धा आहेत. मग त्यांच्यासाठी आपण काम केलं पाहिजे. म्हणजे व्याख्यानात माझा जो लहेजा आहे तो माझा स्वतःची म्हणजे जी युनिकनेस आहे भाषेचा तो माझ्या आईमुळे माझ्यात डेव्हलप झाला, आणि तीच माझी खरी भाषा आहे, ज्याचं रिफ्लेक्शन तुम्हाला रायरीमध्ये सुद्धा बघायला मिळतं. आणि नक्कीच आपल्या वाचकांना सुद्धा रायरीमधली माझी जी वऱ्हाडी भाषा आहे, ज्याला आपण ग्रामीण बोली म्हणतो, तर ती 100% तुम्हाला सुद्धा आवडल्याशिवाय राहणार नाही, हे खात्रीनं सांगतो. तर आता आपण रायरी संदर्भात खूप साऱ्या गप्पा मारलेल्याच आहेत. ज्या गप्पा झाल्या त्यापेक्षाही रायरीमध्ये खूप सारे काही काही वेगवेगळे कंटेंट लिहिले गेलेले आहेत. मग ते अगदी युवकांचे असू देत, वयस्कर व्यक्तींचे असू देत, लहान मुलांचे असू देत, महिलांचे असू देत, आणि त्यांच्यामध्ये मूळ मुख्य पॉइंट हे महापुरुष आणि शिवाजी महाराज जे आहेत. तर ते वाचताना तुम्हाला फार अनुभव येईल त्याचा, की आपण की हे अरे यार हे आत्ताच आपल्या बाबत घडून गेलेलं आहे, किंवा हे आत्ताच घडलं होतं, किंवा अजून दुसरं महत्वाचं म्हणजे ग्रामीण राजकारण कशा पद्धतीचं चालतं, किंवा इंटरनल वाद तुमचे भाऊभाऊकीमध्ये कसे चालतात, आणि त्याचा संपूर्ण संबंध या पुस्तकामध्ये, या कादंबरीमध्ये विशालदादांनी लिहिलेला आहे. तर मी असं म्हणेल की तुम्ही हे नक्कीच वाचा, आणि न्यू इरा पब्लिशिंग हाऊसच्या वेबसाईटला भेट द्या. वेबसाईटवरून तुम्ही ऑर्डर करू शकता आणि वाचू शकता. तर दादा, तुम्ही आज वेळात वेळ काढून आमच्यासाठी आलात, आमच्या छोट्या छोट्या प्रश्नांची मोठी मोठी उत्तरं दिली, आमच्या शंकांचं पूर्णपणे निरसन केलं. तर न्यू इरा पब्लिकेशन हाऊस कडून मी तुमचे खूप खूप धन्यवाद म्हणतो. आणि तसं तर वेळेच्या बंधनामुळे जास्त आपल्याला गप्पा मारता आले नाहीत, पण मजा येत होती. मला अजून खूप काही प्रश्न होतेच, पण मला वाटतं पुढच्या परिसंवाद मध्ये आपण ते नक्कीच घेऊ. मी अजून चांगली तयारी करून देतो. तर तुमचे खूप खूप धन्यवाद आणि आभार. थँक्यू.